नमस्कार मित्रांनो, ब्लॉग विथ श्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर काल 6 सप्टेंबर होती आणि गणपती विसर्जनमुळे सुट्टी घेतली होती आणि दुसऱ्या दिवशी पण आपल्या इकडे पण रस्ते, पुण्यामध्ये रस्ते बंद असतात, मुंबईमध्ये पण रस्ते बंद असतात. त्याच्यामुळे काय करावं ते समजत नव्हतं, परंतु थोडंसं म्हणलं निवांत झोपू आणि लेट चालू केलं. मी लेट म्हणजे 7:30ला वगैरे उठलो, 8:30ला घराच्या बाहेर निघालो. CNG होता तसा, पण थोडंसं टॉपअप करू म्हटलं, मग CNG टॉपअप केला आणि मुंबईचं लोकेशन टाकून बसलो जरा वेळ. एक सबस्क्रायबर आपले भेटले तिथं, बराच वेळ वाट पाहिली. मग एक बाणेरमधलीच प्रीमियरची एक छोटीशी ट्रिप मारली, एक 2-3 किलोमीटरची. म्हटलं चला आली तर एक्सक्लुझिव्ह, कारण ॲक्सेप्टन्स रेट पण वाढतो त्याच्यामुळं. मग ती ट्रिप केली आणि 12 वाजेपर्यंतच एक टाईम ठेवलेला की 12 वाजेपर्यंतच वाट बघायची, नाही तर मग आपलं घरी जायचं. तर सगळं झाल्यानंतरनं ती ट्रिप संपली. 11-11:30ला म्हटलं जाऊ दे चला घरी, आता ट्रिप तर काय पडत नाहीये. आणि तेवढ्यातच मला वाजली महाबळेश्वर राऊंड ट्रिप 12 तासाची आहे जी, आणि 260 किलोमीटर इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. तर आत्ता वाजले जवळजवळ 4 आणि 11:30 वाजता आपली ट्रिप स्टार्ट झाली. आणि आत्ता मी पहिल्या पॉईंटवरती पोहोचलोय की तो जो आहे अर्थर पॉईंट म्हणून, एक महाबळेश्वरमधून पुढे एक 10-12 किलोमीटर आहे. तर त्या पॉईंटला पहिल्यांदा आत्ता आलेलो होतो आपण. तर कस्टमर जस्ट उतरले खाली. वातावरण दाखवतो तुम्हाला आता कसं आहे इथं महाबळेश्वरमध्ये. पहिल्यांदा आम्ही अर्थर स्ट्रीट पॉइंटला आलो आणि तिथून आपल्याला जे व्ह्यू दिसणार होते, तोरणा गडाचा दिसणार होता, प्रतापगड आणि सावित्री व्हॅली. परंतु तुम्ही बघू शकत असाल तर मी तुम्हाला इथं क्लिप पण टाकतो की फॉग एवढा आहे की म्हणजे इकडे येऊन काहीच फायदा नाही, काहीच दिसत नाही. म्हणजे जर वरून लोक खाली जात असतील तर खालून वरती येणारे सांगतात की वरती खाली जाऊ नका, की काहीच दिसत नाही म्हणून. सगळं फॉग धुकं, म्हणजे इकडे येण्याचा काहीच फायदा नाही. कारण ड्रायव्हर परेशान आहे रस्ता दिसत नाही म्हणून, आणि कस्टमर परेशान आहे त्याला कुठलेच पॉईंट दिसत नाही म्हणून. तर शेवटी मग आम्ही परत, मॅडम बोलल्या की मला पॉईंट कुठलेच बघायचे नाहीत, तर इकडे जाऊ आपण धोबी वॉटरफॉल्स बघायला. म्हटलं चला धोबी वॉटरफॉल्स बघण्यासाठी आलो, तर तो पण काही दिसत नाही. तर आता बघायचं तर काय बघायचं ते समजत नाही, कारण फॉगच एवढा आहे इथं प्रत्येक पॉईंटवरती की कस्टमरला काहीच दिसत नाहीये. म्हणजे येण्याचा काहीच फायदा नाहीये. महाबळेश्वर आपलं महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण आहे. आणि मी महाबळेश्वरला कधी आलो असेल, एकदा आमची स्कूलमध्ये असताना म्हणजे 8वी असताना ट्रिप आलेली शाळेची. त्याच्यानंतर कॉलेजला असताना आम्ही बाईकवरती फ्रेंड्स आलो होतो. त्याच्यानंतर अजून एकदा मी प्रायव्हेट ट्रिप घेऊन आलेलो, आणि आता जी आपल्याला उबरची ट्रिप पडली ती घेऊन आलो. म्हणजे महाबळेश्वर 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तरी पण काही येणं जाणं होत नाही. हे आता या टुरिस्ट बिझनेसमध्ये असल्यामुळे तरी फिरायला भेटते. परंतु डेलीचं पुणे मुंबई करून करून दमलेला माणूस कधीतरी असा एखादी ट्रिप भेटली तर मजा येते. मित्रांनो, महाबळेश्वरमध्ये येताना पहिल्यांदा आपल्याला पाचगणी लागतं. पाचगणीमध्ये ही 200 रुपयाची एंट्री फी घेतात. अर्थातच कस्टमर पे करणार, आपण काय पे करणार नाही. त्याच्यानंतर पुढे आलं की महाबळेश्वरमध्ये ज्यावेळेस येतो आपण त्यावेळेस हे पर पर्सन म्हणजे पर हेड 25 रुपये घेतात, आणि ही व्हॅलिड 5 दिवसासाठी असते. पद्धतीने पाचगणीची एंट्री फी आणि महाबळेश्वरची एंट्री फी ही वेगवेगळी आहे. परत ही काहीतरी 5 रुपये घेतात हे दैनंदिन प्रवासी यात्रेकरू करपास, म्हणजे हे ग्रामपंचायतीचं सगळं आहे. तर अशा पद्धतीने ह्या एंट्री फी घेतल्या जातात पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये. तर या ज्या आहेत त्या कस्टमरच पे करणार, कारण ह्या फेअरमध्ये इन्क्लूड नसतात. पार्किंग आणि एक्स्ट्रा चार्जेस जे असतात ते कस्टमर पे करतं. तर फॉगमुळे काही दिसतच नाही, त्याच्यामुळे कस्टमर बोलले चला आता आपण मॅगी खाऊया.
तर या ठिकाणी ह्या मावशींपाशी आम्ही मॅगी खायला थांबलोय. तर मावशींकडे मॅगी आणि कॉर्न भेळ आहे. तर मॅगीची किंमत, मसाला मॅगीची किंमत मावशींकडे 100 रुपये आहे. अर्थातच किंमत जास्त असणार कारण एकदम निर्जन ठिकाणी त्या विकायला थांबलेल्या आहेत. खालून त्यांना वरती सामान घेऊन यावं लागतं, त्याच्यामुळं मॅगीचा रेट वाढणारच. तर महाबळेश्वरचं वातावरणच असे, म्हणजे कस्टमरला तर मी घेऊन आलोय, 12 तासाची मला राऊंड ट्रिप आहे. परंतु इकडे येण्याचा अर्थ काहीच नाही निघाला. म्हणजेच की कस्टमर तर महाबळेश्वर बघण्यासाठी खूप आशेने आलं, कारण हे गुजराती कस्टमर आहे. परंतु इकडे आल्यानंतर पूर्णपणे फॉगच आहे, त्याच्यामुळं त्यांना काहीच पाहता नाही आलं. मी 2-3 पॉईंटला घेऊन गेलो त्यांना, परंतु तिथं काहीच नाही पाहता आलं. आणि दुसरी गोष्ट मग ते बोलले की वेण्णा लेकला जाऊ. तर मित्रांनो, वेण्णा लेक ज्यावेळेस आपण गुगल मॅपमध्ये टाकतो त्यावेळेस 2 ठिकाणाहून रस्ता दाखवतं, परंतु ते गुगल मॅपमध्ये चुकीचं दाखवते, ते रस्ते बंद आहेत. जर तुम्हाला वेण्णा लेकला यायचं असेल, म्हणजे व्हिजिट करायचे असेल, तर गुगल मॅपमध्ये वेण्णा लेक बोटिंग म्हणून सर्च करा, त्यावेळेस तुम्हाला दिसतं. कारण ज्यावेळेस आपण पाचगणी रोड, म्हणजे पुण्याकडे येतानाच्या रोडलाच आहे वेण्णा लेक बोटिंग, तिथं बोटिंगच आहे फक्त, बाकी काहीच नाही. आणि ही बघू शकत असाल तुम्ही, तर मी व्हिडिओ टाकतो इथे की पाऊस भरपूर आहे, म्हणजे भरपूर 6 वाजत आलेत आणि त्यांचं क्लोजिंगचं टाइम आहे. हे रेट पण तुम्हाला मी दाखवतोय. वेण्णा लेकवरती बोटिंगसाठी जर आले तुम्ही तर या अशा पद्धतीचे रेट आहेत इथे. आणि वेण्णा लेकच्या बाजूनीच हा सगळा मक्याची कणस, मॅगी म्हणा, परत पेरू, परत चहा, असे बरेचसे पदार्थ विक्रीसाठी आहेत. परंतु रेट महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे, अर्थातच एक टुरिस्ट प्लेस आहे आपल्या इथं महाराष्ट्रातलं ते. आणि जर या ठिकाणी जर काय खायचं प्यायचं असेल तर रेट तुम्हाला थोडेसे महाग भेटतील, कारण टुरिस्ट प्लेस असल्यामुळं, मागणी जास्त असल्यामुळं ह्याचे रेट थोडे जास्त आहेत. आता आम्ही अशा पद्धतीने सगळं काय आम्ही फिरलो, परंतु काही दिसलंच नाही फॉग असल्यामुळे. आता फायनली आम्ही चाललेलो आहे मॅप्रो गार्डनला. मॅप्रो गार्डनला कस्टमरला काय घ्यायचं असतील वस्तू, काय बघायचं असतील ते पाहतील, त्यांना निघणार आहोत पुण्याच्या दिशेने. तर 11:30 पर्यंत ट्रिप आहे मला, कारण सकाळी 11:30ला ट्रिप पडलेली आणि 12 तासाची राऊंड ट्रिप आहे. 260 किलोमीटर इन्क्लूड आहे, 3850 रुपये काहीतरी दाखवलेलं, पण अर्थातच ट्रिप एंड केल्यानंतर ह्याचं बिल जास्त निघणार आहे, कारण किलोमीटर जास्त होतील. परंतु इकडे आल्यानंतर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं किती तास पकडते, म्हणजे नेटवर्क गेल्यानंतर कधी कधी ऍप्लिकेशन काउंट करत नाही आपले मिनिट म्हणा, आवर म्हणा. तर बघू आता ते एंड ट्रिप झाल्यानंतर समजेल मला. तर आता इथून जातो मॅप्रो गार्डनला, मॅप्रो गार्डनवरनं थेट निघूयात आपण पुण्याच्या दिशेने. तर वाजलेले आहेत 7:15 आणि आपण आहोत मॅप्रो गार्डनला. वेण्णा लेकमध्ये काय जास्त थांबलो नाही, मी 5-10 मिनिटं थांबलो. तिथून पुढे आलो मॅप्रो गार्डनला. हा आपला शेवटचा स्टॉप आहे, यानंतर डायरेक्ट पुणा. तर सकाळपासून ही ट्रिप मला पडायच्या अगोदर 20 किलोमीटर आपलं रनिंग तिथे पुण्यामध्ये झालेलं. तर आतापर्यंत 170 किलोमीटर रनिंग ऑलमोस्ट झालंय आणि CNG 2 पॉईंट बाकी आहेत. पण पेट्रोल आपल्याकडे जवळजवळ 20 लिटर आहे, अर्धी टाकी, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. CNG भेटू नाही भेटू काही फरक पडणार नाही, कारण पेट्रोलवरती जरी गाडी नेली तर 100-200 रुपयाचा फक्त इकडे तिकडे फरक पडतो, बाकी काही फरक पडत नाही. त्याच्यामुळं नो टेन्शन. आता निघूया डायरेक्ट पुण्याला. अजून कस्टमरचा काही कॉल आला नाही. आणि मॅप्रो गार्डनला ज्यावेळेस आपण येतो तर ही अशा प्रकारची फ्री पार्किंग आहे. हे तुम्हाला मी दाखवतो इथे, ही फ्री पार्किंग आहे. इथे गाड्या पार्क करून आपण एक 200-300 मीटर मॅप्रो गार्डन राहतं, तिथून आपण वॉकिंग जाऊ शकतो. आणि कारण रोड एकदम छोटासा आहे, जसं आपल्या इथे पार्किंग करता येत नाही, तर ह्यांनी पार्किंग इथे करून दिलेली आहे. तर इथे फ्री पार्किंग आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नसतं. पार्किंग गाडी करायची आणि तिथे गार्डनला जाऊन थोडंफार जे काय आपल्याला शॉपिंग करायची, मी पण थोडीफार शॉपिंग केली आणि मी आता गाडीत येऊन बसलोय. कस्टमर अजून बोलले 10-15 मिनिटं लागतील. तर असो, अजून अंतर आपलं इथून मॅप्रो गार्डन पासून बालेवाडीला ड्रॉप आहे माझा, 123 किलोमीटर दाखवतंय. 3-3.5 तास लागतील अजून. तर किलोमीटर 100% वाढणार आहे आपलं, कारण 260 किलोमीटरचं कस्टमरला पॅकेज होतं. पण किलोमीटर बघूयात ट्रिप एंड केल्यानंतर मी सांगतो किती किलोमीटर वाढले आणि किती पैसे वाढले त्याचे. तर 11:30 पर्यंत ही ट्रिप आहे आपल्याला, परंतु मला वाटतं की 11 पर्यंत होऊन जाईल, म्हणजे टायमामध्ये होईल, फक्त किलोमीटर वाढेल. तर अशा पद्धतीने आज काही वेगळं
करायला भेटलं, कारण डेलीचं पुणे मुंबई करून मी पण वैतागलो होतो. तर आज थोडंसं चेंज भेटलं आणि एकदम कुलेस्ट ठिकाणी म्हणजे आपलं महाबळेश्वर थंड हवेच्या ठिकाणी यायला भेटलं. भरपूर दिवसानंतर मी पण आलेलो. तसं कस्टमरला काय पाहायला भेटलं नाही, परंतु ठीक आहे, त्यांना फिरायचं होतं म्हणून ते आले होते. त्यांच्यासोबत मला पण फिरायला भेटले, पैसे पण भेटले, अजून काय पाहिजे आपल्याला. तर मित्रांनो, वाजलेत संध्याकाळचे 11 आणि आता जस्ट आपला ड्रॉप झाला. 12 तासाची ट्रिप होती, 11.5 तासामध्ये फिनिश झाली बालेवाडीमध्ये. आता जस्ट ड्रॉप केला मी. टोटल किलोमीटर झाले 297, म्हणजे आपल्याला 260 किलोमीटर इन्क्लूड होतं, तुम्हाला मी सांगितलं होतं सकाळी. तर ह्या ट्रिपचे आपल्याला जवळजवळ मिळाले 4040 रुपये. आणि टोल जो होता तो एक्स्ट्रा खेडशिवापूरचा तो एक घेतला. तर सकाळी मी घर सोडलं होतं बघा 8:30 वाजता, म्हणजे सीएनजी वगैरे भरून. आत्ता वाजलेत 11. जवळजवळ मी 14.5 ते 15 तास बाहेर आहे घराच्या. म्हणजे हा खेळ दिसतो तसा एवढा सोपा नाही. हा खेळ खेळायचा म्हटलं तर खेळता आला पाहिजे आपल्याला. म्हणजेच की जे कोणी नवीन या बिझनेसमध्ये एंटर होण्याचा प्रयत्न करतं, मेहनतीशिवाय पर्याय नाही. मेहनत जर केली तर तुम्हाला 100% यश भेटणारच याच्यामध्ये. आणि मार्केटमध्ये काम आहे, पण ते काम फक्त आपल्याला भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की तुमचं प्रोफाईल एकदम चांगला असेल तर गाड्या किती पण असू दे ट्रिप पडते. जसं की मी सकाळी 11:30-12 वाजेपर्यंत ठरवलं होतं वाट बघायची इंटरसिटीची. पडली तर ठीक नाही, आता घरी जायचं. घरी जायच्या वेळेसच मला बरोबर 11:30 वाजता ट्रिप मिळाली. आणि जे घरी जाऊन मी झोपणार होतो त्याचा काहीतरी फायदा झाला. बरं, आता 11 वाजले आणि मी 5 मिनिटात म्हणजे 2-3 मिनिटात घरीच पोहोचेल लगेच, कारण इथंच आहे घर माझं जवळच. आणि जेवण वगैरे करून झोपायला जरी 12 वाजले तरी पण सकाळी मला लगेच रेडी होऊन 4:30-5 वाजता परत एकदा नवीन ड्युटीला, नवीन दिवस निघावं लागेल. मी स्वतःचं काम आहे म्हणून मी कधीच कंटाळा करत नाही. स्वतःचा जरी आपला बिझनेस असला किंवा आपलं स्वतःचं काम असलं, पण डेलीचा जो माझा टायमिंग आहे तोच टायमिंग मी फॉलो करतो. घर सोडायचा, घरी कधी येईन याचा टाइम नाही माझा, परंतु घरातनं बाहेर निघण्याचा टाइम फिक्स आहे की तो जो असतो 4:30-5च्या दरम्यान. तर चला, मेहनत केली तर फळ 100% भेटतं. तर अशा पद्धतीने आजचा दिवस चांगला गेला. डेली पुणे मुंबई करून दमलेला. आज महाबळेश्वरची ट्रिप मिळाली मस्त. चांगला आपला पण वीकेंड साजरा झाला. तर जाऊयात घरी आता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.